चला तर मंडळी, हिवाळा सुरू झालाय. मस्त असं लाल भोपळ्याचं गरमागरम सूप बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 300 ग्राम लाल भोपळा साल काढून मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला. गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 1 चमचाभर तूप गरम करायचं, 1 मोठ्या साईजचा कांदा आणि 1 मोठ्या साईजचा टोमॅटो रफली चॉप करून घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये अगदी छोटासा तुकडा अद्रकचा घातला, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि कट करून घेतलेला भोपळा घालायचा आहे. छान असं परतून घ्यायचंय. तुम्ही जर हे सूप वेट लॉससाठी बनवत असाल तर यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर करू नका. संपूर्ण भाज्या ॲड केल्यानंतर पाणी घालून तसंच शिजवून घ्या. तर इथे मी भोपळा बुडेल इतपत पाणी घातलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर इथे पहा, इथे आपला भोपळा अगदी व्यवस्थित असा शिजून झालाय. तर संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, गार करायचे आणि गार झाल्यानंतर मिक्सरला छान अशी स्मूथ प्युरी तयार करून घ्यायचे. अजिबात यामध्ये मोठे मोठे कण राहायला नको. तर इथे आपली लाल भोपळ्याची छान अशी स्मूथ प्युरी तयार करून झालेली आहे. परत एकदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये हे संपूर्ण भोपळ्याची प्युरी ॲड करून घ्यायचे आणि साधारण 1 ग्लासभर पाणी घालायचे आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी याची कन्सिस्टन्सी आहे. अगदी जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. सगळ्यात शेवटी यामध्ये चवीपुरतं सेंधव मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायचे आणि 3 ते 4 मिनिटे हे सूप आपल्याला उकळून घ्यायचे. तिथे मी 3 ते 4 मिनिटे हे सूप छान असं उकळवून घेतलं आणि इथे पहा, इथे आपलं मस्त असं गरमागरम लाल भोपळ्याचं सूप बनवून तयार आहे. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा हे सूप एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.